माझे मित्र आदिनाथ यांनी रात्री रेस्क्यू करून हे साप धरला. त्यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणले तुमच्या हस्ते ह्याला मुक्त करूया. धन्यवाद भैया एवढा मान दिल्याबद्दल. त्यांच्याकडून कळालं की त्यांनी आतापर्यंत 3000 सापांना जीवदान दिलं. रिक्सची काम आहे. आता हे ठीक आहे, बगर विषारी आहे, पण बाकीचे विषारी असतात आणि जर चावला तर हे साप ज्याला धरते त्यालाही माप थोडंच आहे आणि जरी वाचलं माणूस तरी पुन्हा किडनीवर ह्याचा दुष्परिणाम होतो आहे. त्यामुळं जे साप धरते त्यांनी स्वतःची काळजी घेणं प्रथम गरजेचे आहे. आता हे स्वतःच्या संरक्षणासाठी मला चावायचा प्रयत्न करू लागला. चावला असता तरी काय फरक पडला नसता, कारण की धामीन जातीचा साप आहे आणि ह्याला काही विष नसते. आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये आढळते, मोठ्या साईजमध्ये असते, त्याच्यामुळं लोक ह्याला लय भेट येतं. पण हे ॲक्च्युअल काही करीत नाही, म्हणजे ह्याचा विषच नसते, त्यामुळे आपल्याला काय होणार नाही. चावलं तरी थोडं रक्त निघतं पण एवढा काय फरक पडत नाही. चला पुन्हा ह्याला सोडून देण्यात आलं एकदम जंगलामध्ये, अंबाजोगाईच्या पलीकडे एकदम. तिथं त्याला पाण्याची खाण्याची सोय अशी व्हावं अशा ठिकाणी. बरं वाटलं. थँक्यू आदिनाथ भैया. काहीतरी आयुष्यामध्ये वेगळा अनुभव. चला धन्यवाद.